आज बनवणार आहे मेथी आलू मसाला ग्रेव्ही टाईप. त्याच्यासाठी तुमच्यासमोर आहे बारीक कापलेले मेथी आणि तुकडे केलेले बटाटा, असं मीडियम साईज तुकडे करून घ्यायचं. आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेले, 2 टमाटर छोटे होते, मोठे असले तर एकच घ्या. आणि थोडंसं अद्रक किसलेले. आणि मसाला 1 ते 1.5 चमचा तिखट पावडर, हळदी, जिरं आणि थोडंसं मी नारळाचं दूध काढून ठेवलं. हे बघा, तुम्हाला मी ते कन्सिस्टन्सी दाखवते. थोडं थिक लागेल म्हणजे त्याचा एक क्रीमी इफेक्ट आपल्याला येईल. बघा, नारळाचं दूध काढून ठेवलं, बस एवढंच. आणि मीठ आपल्या चवीनुसार, तिखट वगैरे तुमच्या चवीनुसार. सो आपण सुरुवात करूया ते कसं बनवायचं आता. तर इथे एक तवा ठेवलेले, म्हणजे तवा नाही, सॉसपॅन ठेवले आणि त्याच्यात मी बनवणार आहे आता हे तापले, त्याच्यात मी 1 चमचा तेल घातलं. तेल घातल्यानंतर थोडं तापू द्या. त्याच्या तापल्यानंतर आपल्याला आता जिरा ऍड करायचा. जिरा ऍड करून 1 मिनिट थांबा, थोडासा प्रॉब्लेम होतो त्याच्यावर, ते काय चेक करते. ओके, झालं. तेल तापले, तेल तापल्यावर त्याच्यात मी जिरा ऍड करते. आता थोडंसं उशीर झालं, वर्क फ्रॉम होम आहे, पाऊस भरपूर होता, भाजी फक्त बनवायची होती, तर थोडंसं जेवायला पण उशीर होणार आहे आमचा. त्यानंतर त्याच्यात बारीक किसलेले अद्रक टाकते. थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं. थोडंसं झाल्यानंतर मग आता बारीक चिरलेले कांदा टाकायचं. सो जे कोणी व्हिडिओ बघतात प्लीज एक लाईक नक्की करा. मी आज बनवते आहे मेथी आलू मसाला ग्रेव्ही टाईप. आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. करपवू नका, गॅस मीडियम आगेवर ठेवून करायचं असतं. ऑलरेडी ठेवले मीडियममध्ये. हाय ऑल, आता तुम्ही बघू शकता कांदा थोडंसं ग्लॉसी झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यात टमॅटो ॲड करू शकतो. टमॅटो ॲड करायचं. टमॅटो ॲड केल्यावर त्याला चांगला परतवायचं. त्याला क्लोज करून कुक केलं ना, टोमॅटो पटकन शिजून जाईल. त्यामुळे 1-2 ते 3 एक 5 मिनिट त्याला क्लोज करून कुक करूया, म्हणजे टोमॅटो जरा सॉफ्ट होऊन जाईल. हाय, आज मी बनवते आहे मेथी आलू मसाला ग्रेव्ही. मोरलेस तर मी लसूण फक्त वापरलेले नाही आहे.
मी आता कापलेले बटाटा पण ॲड करून घेते. पुन्हा याला 2 ते 3 मिनिटं बंद करा. बटाटा थोडासा बारीक मीडियम साईज कापले ना, वाफेवरच चांगलं शिजून जाईल. मोठे तुकडे ठेवण्यापेक्षा मोठे तुकडे जर करायचं असेल तर तुम्ही बटाटा शिजवून त्याला कापून पण ह्याच्यात टाकू शकता. पण मला आज थोडंसं वेळ कमी असल्यामुळे बारीक कापलेले मी त्याला आणि डायरेक्ट वापरलं आहे. बटाटा शिजायला जास्त वेळ नाही लागत, पटकन शिजून जातात. आणि आता तुम्ही बघू शकता थोडंसं टोमॅटो पण चांगला शिजले, सॉफ्ट व्हायला लागले. आता मी याच्यात मसाला म्हणजे 1.5 चमचा तिखट पावडर आणि हळद काढून ठेवलेलं आहे ते याच्यात ॲड करते. मिक्स करून घ्या. काही लोकांना तेल जास्त लागतं भाजीमध्ये, त्यांचं चवीनुसार त्यांच्या टेस्टप्रमाणे तेल पण ॲड करून घ्यायचं. मी फक्त 1.5 चमचा तेलावरती हे भाजी करते. एक 2 मिनटं ते मसाल्याच्या कच्चे वास जाऊ द्या. त्यामुळे त्याला कवर करून आपण कुकिंग केलं तर भाजी पण शिजेल आणि ते मसाला पण थोडंसं उतरतील त्याच्यात. सो इसके साथ खाने के लिए मैंने याच्यासोबत मी खायला नाचणीचं भाकरी केलेलं आहे. थंडीच्या दिवसात आम्ही मोस्टली नाचणीच्या भाकऱ्या प्रिफर करतो. तो नाचणीच्या भाकरी केले त्यासाठी तुम्ही बघू शकता तवेवर नाचण्याचे भाकरी आहे. झालेली ते थोडंसं गरम आहे म्हणून त्याच्यातच ठेवलं आहे. हे बघा मसाल्याचं मस्त सुगंध आले आणि मसाला पण व्यवस्थित झाला याच्याबरोबर. आणि याच्याला मी याच्यात आता आपण बारीक कापलेले ती मेथी ॲड करते. मेथी ॲड केलं मी आणि ते मेथीला थोडंसं वर खाली करते. मेथी पटकन सॉट होतात तेलामध्ये, त्यामुळे टेन्शन नाही आहे, पण हळू करा. तुम्ही एकदा नारळाच्या दुधावर करून बघा, त्याची टेस्ट आणि जी काय म्हणतात रिचनेस खूप चांगलं तुम्हाला स्वाद देईल. आणि भातासोबत पण हे ग्रेव्ही खूप चांगलं लागतं. तुम्हाला हवे तर थोडेसे डाळ शिजवून पण याच्यात ॲड करू शकता, पण मी याच्यात डाळ नाही ॲड केले. फक्त मी आता हे जरा व्यवस्थित शिजल्यानंतर मीठ टाकून नारळाचं दूध ॲड करणार आहे. थोडे वेळ याला क्लोज करून आपण केलं तरीही चालेल, पटकन शिजून जाईल.
थोडंसं सांडले ते सगळं थोडं साफ करून घेते. मस्त सुगंध येतं ते मेथी टाकल्यावर, ते मेथीचं सुगंध एकदम छान लागते. तोंडात पाणी सुटलं मला. बघू शकता आजूबाजूनी थोडंसं असं पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला पाणी टाकायचं जरूर नाही, ते वाफेवरच व्यवस्थित शिजून जाईल. सो आप देख याच्यात बघू शकता आजूबाजूने तुम्हाला पाणी सुटलेले आहे. आणि पुन्हा त्याला वर खाली करून घेते. आणि बटाटा पण शिजले. आणखीन एक 5 ते 10 मिनटं ठेवले आपण. तर मस्त आता याच्यात मी थोडंसं पाणी ॲड करून घेते, कारण मला ग्रेव्ही लागतो, कारण भाकरी करायचं. एक अर्धा कप पाणी टाकलं मी याच्यात. पुन्हा त्याला बंद करते. एक 5 मिनिट चांगलं शिजू द्या. आज थोडंसं उशीर झाला मला जेवणाला, कारण आज वर्क फ्रॉम होम आहे. सकाळपासून खूप कॉल्स, घरातली कामं सगळं भरपूर होते. ते आवरता आवरता जरा मेथी कापून ठेवलेली होती, तर आत्ता जरासं फ्री झाली आहे म्हणून मी करायला घेतलं. या स्टेजवर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊ शकता. मी एवढं टाकते. मीठ टाकून पुन्हा त्याला मी बंद करते. एक 2 ते 3 मिनटं चांगला शिजू द्या. सगळं पूर्णपणे शिजले, पण थोडंसं ते ग्रेव्ही रिचनेस, थोडंसं पाणी कमी व्हायला पाहिजे. जास्त पातळ पण चांगलं नाही, म्हणजे थोडं सेमी सॉलिड हवे मला भाकरीसोबत खायला. काय काय लोक येतात मेथीचा डाळसुद्धा ॲड करतात. मी आज मेथीचा डाळ नाही ॲड करत, फक्त मेथी आलू मसाला ग्रेव्ही टाईप बनवते मी. काही लोक वाटण पण घालतात, म्हणजे कसं सुकं खोबरं आणि कांदा चांगलं खरपूस भाजून आणि त्याचं वाटलेले मसाला करतात आणि ते ॲड करून पण करतात. आणि वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणा, तीळ आणि दालिया याचं तिन्ही भाजून चांगलं आणि त्याचं कूट पण याच्यात घालतात. त्याच्यात भरपूर व्हेरिएशन्स आहे. मी प्रत्येक वेळी नवीन नवीन व्हेरिएशन्स वरूनच करते, आणि आज मी फक्त मसाल्यावरती करते. काय वाटण बिटण याच्यात नाही ॲड करत. नारळाचं दूध ॲड करणार आहे फक्त लास्ट. तुम्ही बघू शकता मला हवे ते कन्सिस्टन्सीमध्ये आले सब्जी. हे बघा. आणि आत्ता याच्यात मी ते नारळाचं दूध काढून ठेवले ना, ते ॲड करणार आहे. हे बघा. बस गॅस सिमवर ठेवून त्याला चांगलं वर खाली करा. या नारळाच्या दूधनी तुम्हाला एक रिच टेक्स्चर मिळेल आणि याचं टेस्ट पण चांगला लागतो. काय काय लोकांना जळजळता हा प्रकार जास्त असतो. नारळाचं दूध ॲड करून तुम्ही जेवण बनवून बघा, नक्की तुमचं जळण म्हणजे ते ॲसिडिटीचं प्रमाण पण कमी होईल.
जे कोणी लाईक केलं थँक्स फॉर दॅट. जे कोणी अजूनपर्यंत मला सपोर्ट करतात थँक्स फॉर द सपोर्ट. सो मी आज बनवलेला आहे मेथी आलू मसाला ग्रेव्ही. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही आपला रेडी झाली आहे. तुम्हाला मी वळून दाखवते. हे बघा, हे तुम्हाला राईससोबत, भाकरी, रोटी, नॉन सगळ्यांसोबत चांगलं जाईल. तुम्हाला तर आणखीन तिखट हवे तर वरतून तेलामध्ये थोडंसं तिखट मसाला ॲड करून याच्यावर ॲड करू शकता. ते आणखीन रिचनेस तुम्हाला देईल. तुम्ही बघू शकता तो भाजी रेडी झालेली आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग, थँक्स फॉर द सपोर्ट. सो आजचं लाईव्ह कुकिंग रेसिपी आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सो आज मी मेथी लसूणी नाही केले, मेथी आलू मसाला ग्रेव्ही केलेली आहे युजिंग नारळाचं दूध वापरून केलेले. नारळाचं दूध काढून त्या टाईपचं केलेले. वाटलेले मसाला वगैरे याच्यात ॲड नाही केले. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही खूप थिक आणि छान आलेले. तुम्ही असं बनवून ट्राय करून बघू शकता. याच्या पण वेगळी चांगले टेस्ट येतात. नेहमी नारळाच्या दुधापासून बनवलेले पदार्थ एक वेगळं रिचनेस देतो आपल्याला. ती रिचनेस या भाजीत सुद्धा आलेली आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांना मी लाईव्ह कुकिंगमध्ये भेटेल. सो आणखीन तिथपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा. थँक्स फॉर द सपोर्ट. थँक्स वन्स अगेन. थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर द सपोर्ट. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.